हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती SJ स्वाद रेसिपीजमध्ये आपले खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत टोमॅटो ऑमलेट। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी मिरच्या घेतल्यात 7-8, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आणि 3 टोमॅटो घेतले। तर आपल्याला आता हे मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचे। तर आता मी हे सगळं कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। आता हे मी बारीक याची पेस्ट करून घेणार आहे आणि मग याचं बॅटर तयार करून घेऊया। इथे आपली टोमॅटोची पेस्ट रेडी झालेली आहे। आता आपण एक एक करून सगळं साहित्य घालून बॅटर तयार करून घेऊया। इथे मी बेसन पीठ घेणार आहे। तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे त्या अंदाजाने तुम्ही पीठ घ्याल। इथे आज मी दोघींसाठीच बनवणार आहे। मी 6 टेबलस्पून बेसन घेतले, 2 टेबलस्पून याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालते म्हणजे छान कुरकुरीतपणा येईल, आणि 2 चमचे रवा करणार। तुम्ही काय एकच घातलं रवा किंवा तांदळाचं पीठ तरी चालणार आहे। आता हे बनवलेलं टोमॅटोचं पेस्ट आपण याच्यात घालून मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाणी घालून बॅटर रेडी करून घेऊया। आणि मग वरून कोथिंबीर आणि थोडा ओवा घातला तरी चालेल, कारण बेसनचं आपण बनवतोय त्यामुळे थोडासा ओवा घालूया। थोडा ओवा घालून घेतला। आता थोडीशी हळद घालते। आपलं बॅटर रेडी आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि एक 5 मिनिटं याला मिक्स करून मुरून देऊया, कारण याच्यामध्ये आपण रवा पण घातला आहे तर ते थोडंसं फुलून येईल। आणि 5 मिनिटं आपण त्याला साईडला ठेवूया। तोपर्यंत याच्यासाठी लागणारी चटणी बघून घेऊया। आता आपण टोमॅटो ऑमलेटसाठी लागणारी चटणी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 मूठ भरून मी पुदिना घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, 5-7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला। तर आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। आता आपली चटणी पण रेडी झाली आहे। इथं बॅटर रेडी आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी अशी हवी आहे। आता याच्यामध्ये आपण थोडीशी जिरे पावडर आणि थोडा सोडा घालून घेऊया, म्हणजे त्याला जाळी पण छान पडेल। आणि आता तवा गरम होतोय। तवा गरम झाला की मी याच्यावरती तुम्हाला टोमॅटो ऑमलेट सोडून दाखवते तव्यावर। आता तवा इथे गरम झालेला आहे। आपण तव्यावर तेल सोडून घेऊया। आता ते स्प्रेड करून घेते मी सगळ्या बाजूला। आणि आता याच्यावर तुम्हाला मी बेसन पोळी सोडून दाखवते। तेल घालून एक बाजू व्यवस्थित होऊन देऊया, मग आपण पलटी मारून घेऊया। कोणी कोणी वरूनही त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालतात, कारण टोमॅटो ऑमलेट म्हटल्यावर दिसलं पाहिजे, पण मी घातले नाही आहे। मी पेस्ट करूनच त्याच्यामध्ये घातलेलं आहे। तर तुम्ही बारीक चिरूनही घालू शकता त्याच्यामध्ये। पेस्ट तर घालायचीच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आवडत असेल तर बारीक चिरून टोमॅटो घालू शकता। वा, कलर बघा किती छान कलर आलेला आहे त्याला। आता दुसरी बाजू पण झाली की आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं। पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो केचप आणि त्याच्यासोबत ब्रेडचे स्लाइस एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल। मी आता तुम्हाला हे झाल्यानंतर प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। दुसरी बाजू पण पलटी केली आहे मी। दोन्ही बाजू आता छान झालेल्या आहेत। त्याचा रंगच बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय। आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। खाण्यासाठी रेडी आहे आपलं टोमॅटो ऑमलेट। एकदा नक्की ट्राय करून बघा ही डिश। आवडली तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।